आज या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांना आपल्याला विशेष सहकार्य केलं आहे अशा मान्यवरांचा आणि विशेष सहकार्याचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय। तेव्हा मी परत एकदा या ठिकाणी विनंती करेन, एक उत्तम मंडप डेकोरेटर्स सुनंदा साऊंड सर्व्हिस ज्याने या ठिकाणी आपल्या स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत, त्यांना आपण विनंती करू, सुनंदा साऊंड सर्व्हिसचा एखादा प्रतिनिधी जर उपस्थित असेल तर कृपया आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावा। तदनंतर आमचे पंच फटाक्यांची रोषणाई आपण पाहतोय। ओवळे विपक्ष सोनारी दरम्यानची ही लढत 3 षटकांचा सामना 15 मिनिटांमध्ये पहिले सत्र होणं गरजेचं आहे। टाइम अलर्ट असेल, 3 षटक आपली 15 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं हे गरजेचं आहे। दोन्ही टीमच्या 12th मॅच या आमच्या इथपर्यंत 12th मॅच आले नाहीत याची देखील नोंद घ्या। चला चला आपण मॅच कडे जाऊया। गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेत मिथुन दापोलकर आपण पाहतोय। सलामीवीर संदीप पाटील पप्पू। प्रशांत कडू गोलंदाजीचं नाव गोलंदाज मिथुन दापोलकर येताना आपण पाहतोय। मागील दिशेला चेंडू चाललाय, अगदी लॉंग स्टॉप रिजनला पहिल्याच बॉलवर संदीप पाटील पप्पूने इरादे स्पष्ट करून आलाय। वेलकम बाउंड्री, स्वागत आमचा चौक। विकेटसाठी रोख रक्कम 500 रुपये असतील कुमार। प्रत्येक विकेटसाठी चांगला चेंडू तुषांक जितेंद्र कडू आणि ईशांक जितेंद्र कडू यांच्याकडून हे पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी मिथुन दापोलकर साठी असेल। प्रत्येक विकेट साठी इथून कंट्रोल टीम कडे डिसिजन। अगदी प्रत्येक विकेट मागे 500 रुपये दिले जातील। गोलंदाजांना अक्षरशः बक्षिसांची खैरात पारितोषिक आता आपण पाहतोय। रिव्ह्यू कोणत्या टीमचा आहे ते देखील लीगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय। फेअर डिलिव्हरी बॉल यावेळी देखील आपण पाहतोय। एकेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। संदीप पाटील पप्पू अगदी या विभागातील खूप मोठं नाव। ओपन हाफ, तदनंतर तालुका हाफ, अशा काही लीग स्टेज फॉर्मॅट मध्ये हा खेळाडू आपण पाहतोय। आखाती देशामध्ये जाऊन आपल्या गावाचं नाव ज्याच्या
डंका उमटवण्याचं काम केलंय. यावर देखील पहा फ्रंटफूटचा वापर केलाय. हवाई सफर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय इथून विकेट हॅट्रिक साठी गोलंदाजाकरिता वसंत तांडेल यांच्याकडून 3000 रुपये विकेट हॅट्रिक साठी आणि चौकार येताना आपण पाहतोय. 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 9. मिड विकेट मध्ये चेंडू चाललाय. एकेरी धावसंख्या 10 धावा आहेत त्यात. यावर देखील झेल मिळालाय. गोल्डन फिश इन द नेट. क्या बात आहे. 2 पावलं माग आला आणि मोठ्या शिकाराची झेल टिपल्याने 500 रुपये जमा देखील झालेत का. मिथुन दापोलकर साठी 500 रुपये आमच्यापर्यंत जमा झालेत. ओले संघाचा 12वा प्रतिनिधी इथे उपस्थित व्हा. मागे येऊन आपल्या वज्रमुठीमध्ये झेल कैद केला आहे. त्या खेळाडूला माहिती आहे हा महत्वपूर्ण झेल आहे. हा जर झेल सुटला कुठं तरी होत्याचं नव्हतं होऊ शकतो आहे. गोल्डन फिश इन द नेट. फर्स्ट ओव्हर लास्ट बॉल. संदीप पाटील बॅक टू द काउंट. गोलंदाज येत आहेत शक्ती. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील न्यू बॅट्समन बुम बुम तेजस कडू. तेजस म्हटलं तर आक्रमक दर्जाचा आक्रमक पवित्रा सातत्यानं क्रिकेटच्या मैदानावर या खेळाडूचा पाहिलाय. काही स्पर्धेमध्ये मागील 2 वर्षामध्ये विचार करायला गेलात तर उत्कृष्ट फलंदाज टॉवर फॅन असे नामांकन प्राइज ज्यानं आपल्या बॅटिंगच्या जोरावर पटकावल्यात तो तेजस. स्कूप फटका पाहायला मिळालाय. शरीराला झोकून दिलाय. मागील दिशेनं चेंडू चाललाय. सुपला फटका. 4 धावा. यावर देखील त्याच दिशेला क्षेत्र निवडलाय. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग रिझर मधून चेंडू चाललाय सीमा पलीकडे. 6 धावेंकरिता षटकार. वीस धावा धावफलकावर येतात. स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग रिजन पूर्णपणे ज्याने धडाडून सोडलाय. प्रशांत कडू भपड्या क्षेत्ररक्षणामध्ये आदला बदली केली आहे. पाहूया वेगळी रणनीती आखली आहे प्रशांत समवेत. स्वीट शीटचा प्रयत्न अगदी लाईन रिदम लेंथ पाहिले. क्षेत्ररक्षक कुठे होते ते पाहिले आणि क्षेत्ररक्षकाच्या विरुद्ध दिशेनं स्वीट शीटनं हा चौकार पाहायला मिळतोय. मिळाले आहे. 1 धाव मिळाली आहे. चांगला खेळ ऑन स्ट्राइक एंडला खूप प्रतीक्षेने तर वनडाऊनला आलेले तेजस कडू.
बुम बुम. दाखडवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल. ऑन स्ट्राइक एंडला 5वा बॉल फेस करतील दुसऱ्या षटकातील शक्ती यांचा. नाव घेण्याचा प्रयत्न केला. क्या बात आहे. डायरेक्टेड मारण्याचा प्रयत्न. इथून एकेरी धाव कंप्लीट झाली आहे. लेग बाईटच्या रूपाने एक धाव नो डाऊट. चांगली भूमिका पंचांच्या माध्यमातून. ज्युरी आपण पाहतोय 4 जणांची ही टीम. चांगल्या पद्धतीनं कामकाज. पंचांचं समालोचनाच्या भूमिकेत 26 धावसंख्या धावफलकावर. लॉस ऑफ 1 विकेट. सोनारी टीम. पुनश्च एक बार एक धाव. पुनश्च एक बार एक लेग बाईचनं एक धाव. 2 षटकांचा खेळ झालाय. संघ जाऊन पोहोचलाय 27 धावा आल्या. तर थोडीशी दोन्ही प्लेयर्स चर्चा करतायत. कुसूर पुसूर गोलंदाजीत पर्यंत त्यांना वेळ मिळालाय. प्रशांतला आणि तेजसला काहीतरी गेम प्लॅनिंग असेल. जास्तीत जास्त चेंडू प्रशांत तू खेळ, मी धावण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याजवळ जर स्ट्राईक आली मी तुला देण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज अभिजित आलेत. हेच काहीच काळमंत्र असेल. क्षेत्ररक्षण कसे सजवलेत, गॅप शॉट सिलेक्शन खेळा, हे ताळमेळ असेल. दोन्ही मैदानामधील फलंदाजांचा पण गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. हा षटक इकॉनॉमिकली हातलावा लागेल. जर सामन्यामध्ये पुढील सामन्यामध्ये वर्चस्व गाजवायचं असेल. जर चौकारांची हॅट्रिक दोन्ही फलंदाजाने लगवली आहे तर ऋषीकडून याचकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज. इट इज अ व्हाईट बॉल. चौकार हॅट्रिक ठोकली 2000 रुपये ऋषीकडू याचकडून असेल फलंदाजांकरिता. कॅश प्राईज पारितोषिक आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक प्रशांत तांडेल 2000. डॉट बॉल आलाय. शांतमय क्रिकेट. महत्वपूर्ण लढाई आपण पाहतोय. बिग बॅटल, बिग द्वंद्व. आज या स्पर्धेमध्ये आम्हाला इन्व्हाइट केलाय आकाशजी आणि तदनंतर सन्माननीय आदरणीय अरविंद दादा तांडेल साहेब. त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणातून आभारी आहोत. आजची रात्र, आजची सेवा या करळ नगरीमध्ये मानाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले आहे. त्यावर आक्रमण केलं आहे. गॅप शॉट सिलेक्शन. नो चान्स फ्रॉम फिल्डर. ओव्हर द रो. 4 रन. डीजे ठोक. यामुळे चांगला फटका सरळच्या दिशेला आपण पाहतोय. 5200 ब्लॅक अँड व्हाईट 4 रन. संघाची धाव संख्या 36. प्रशांत पूर्णपणे हवी ठरलाय. चौपेर फलंदाजी 10 बॉल 29चा योगदान प्रशांत कडू बाबड्या. यावेळी आक्रमण केलंय स्लॉटला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. झेलची दाट शक्यता. झेल टिपलाय आणि थांबवलाय. प्रशांतचा देखील खेळ. सेकंड विकेट.
5200 हे त्यांचा नंबर क्रमांक आपण पाहतोय. आज सुखाची झोप नक्कीच मिळेल संयोजकांना. खूप मोठी मेहनत मैदान बनवण्याकरिता विशाल स्पोर्ट्स क्रिकेट क्लब करळ त्यांच्या माध्यमातून हे मैदान खेळपट्टी उर्वरित काही चेंडूचा खेळ. नवीन फलंदाज प्रियांशू जेल टिपला गेलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये विकेटचे पतन. आता मात्र उर्वरित षटकात होत असताना केलाय. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी परफेक्ट खेळाडू मैदानामध्ये उतरवलाय मिनिश. कारण की हा खेळाडू आपल्या कारकिर्दीमध्ये 1-2चं काम कधीच जास्त करत नाही. त्यांना फक्त षटकार चौकारच हवा असतोय. ते 2000 रुपये असतील विकेट हॅट्रिक साठी. जर विकेट आला तर 2000 रुपये नक्कीच. मागील दिशेला चेंडू चालला. एक झाले. दुसरीला प्लॉटवर यस्नो यस्नो धावतायत 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 आणि इथून काहीच नसणार. एकच धाव घ्या आणि पहिल्या डावाचा खेळ संपुष्टात येतोय. पहिल्या डावामध्ये धावा उभारल्या सोनारी टीमनं 37 आणि 38 धावसंख्येचं आव्हान इथून टीम ओले संघाला पेलवावं लागेल. आणि दुसरं सत्र पाहूया कशा पद्धतीने केलं रंगेल. विशाल स्पोर्ट अगदी आपण पाहतोय सामना आणि 38 धावसंख्येचं आव्हान असेल. तत्पूर्वी फ्रेंड्स 11 सोनारी गणेश गल्ली सोनारी आयोजित सिद्धिविनायक ट्रॉफी प्रकाश ज्योतातील स्पर्धा 25 एप्रिल ते 28 एप्रिल 2025 मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम टायटल असेल 1 लाख व मानाचा करंडक. आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल सिद्धिविनायक भव्य दिव्य असं मैदान सोनारी येथे ही स्पर्धा पार पडेल. नक्कीच या स्पर्धेमध्ये इच्छुक संघांनी सहभाग नोंदवा आणि खेळाचा आनंद घ्या. अडतीस धावसंख्येचं आव्हान प्रत्येकाने अश्विन पूर्वार्धाचा खेळ झालाय. उत्तरार्धाला मात्र शंखनाद केलाय. मध्यांतर झालंय. दुसरा अंक आपण पाहतोय. मध्यांतर नंतरचा क्लायमॅक्स कशा पद्धतीने रंगेल हे देखील पाहिलं जाईल. ओवला टीम देखील एक खूप मोठं नाव सजासजी सोनारी संघाला हा सामना ते जिंकू देण्यासाठी आले नव्हे आहेत.
सुनारे टीमला देखील स्ट्रगल करण्यासाठी नक्कीच भाग पडतील दुसऱ्या डावामध्ये. खूप फटाकड्यांच्या आतिषबाजी. चला क्षेत्ररक्षण सजवा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय ज्याला कमी कालावधीमध्ये उरण ओपन मध्ये खेळण्याचा मान पटकावलाय सोनारी गावातील आदेश कडू पहिले षटक हाताळतील. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये ईशांक जितेंद्र कडू यांकडून आपल्याला पाहायला मिळतील आणि तुषांक जितेंद्र कडू यांकडून प्रत्येक षटकारास 500. गोलंदाजानं विकेट घेतले त्यासाठी 500 आलेले आहेत आमच्याकडे जमा झालेत. ओवले संघाचे समर्थक आपण पाहतोय. चला सामन्याला होते सुरुवात. दुसऱ्या डावाला शंकरनाथ. 38 धावसंख्येचं आव्हान. कोण कोणावर भारी पडेल हे देखील पाहूया. ऑन स्ट्रायकरला बॅट्समन. पहिलाच बॉल एलिमिनेशन. खराब फटका फसलाय. झेल टिपलाय. आल्या पावली सत्यम तांडेलनं टिपलाय झेल आणि भारतीय शून्य घेऊन गोल्डन डकचे शिकार ठरले. सलामीला आलेले अश्विन होतील इथून मात्र झेल. नवीन फलंदाज गुलशन. यावलचा वेगवान चेंडू अगदी आपण पाहतोय फेकून दिलाय सीमारेषा पार. कम्माल धम्माल बेमिसाल 500 येणारा हा पहिला षटकार.